नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे। थेट सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा, तर शिंदेंना सर्वात मोठा झटका। काय मित्रांनो, मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। सुप्रीम कोर्टामध्ये काल शनिवारी विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 2 महिन्यावरती येऊन पोहोचल्या असतानाच शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे। निवडणुकीच्या अगोदरच सध्या चंद्रचूड मुख्य सरन्यायाधीश हे आता याचा निकाल मंगळवारी देणार आहेत। याच दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातून 16 आमदार तर जातीलच, मात्र शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देखील जाऊ शकतं, असा सर्वात मोठा राजकीय पेच सध्या निर्माण झाला आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचं विधान करून शिंदे गटाची धाकधूक वाढवली आहे। 16 आमदार अपात्र झाल्यानंतर शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येऊ शकतं किंवा ते चिन्ह गोठवलं जाऊ शकतं, त्यामुळे शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे। जेवढे आमदार गेले तेवढे खासदार गेले, ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या दिशेने पुन्हा येतील असे सुतवाच त्यांनी केले आहेत। त्यामुळे त्या मंगळवारी म्हणजेच उद्या शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेची विषयी सर्वात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। तर मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतं? शिवसेनेच्या ऐतिहासिक निकालामध्ये उद्धव ठाकरे आपली शिवसेना वाचवण्यात यशस्वी होतील का? सुप्रीम कोर्ट सध्या शिंदे यांच्या बाजूने निकाल देईल? आपल्याला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा। परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे सध्या शिवसेनेचे सर्वात मुख्य दावेदार असतील अशी सध्या राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत। त्यामुळे शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येऊ शिंदेंना मोठा धक्का बसू शकतो। तुमच्या मते धनुष्यबाण पक्षाचे व शिवसेना पक्ष हा कोणत्या नेत्याला मिळाला पाहिजे, एकनाथ शिंदेना की उद्धव ठाकरेंना? तुमचं मत नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा आणि तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।